आणि सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतायत, आपण ऐकूया. जलसंधारणाची कामं केली आणि मला सांगताना आनंद वाटतो. त्यातली अनेक गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये एक पीक लोक घेत होते, आता त्यातल्या अनेक गावांमध्ये 2 पिकं आणि 3 पिकं लोक घेत आहेत. ज्या ठिकाणी पीक घेणं कठीण होतं अशा ठिकाणी आता बागा देखील लोकांनी फुलवलेल्या आहेत. आणि मागेल त्याला शेततळं या योजनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी आपण तयार केली आणि त्यातून कुठेतरी हवामानाच्या लहरीपणातही आमच्या शेतकऱ्याची शेती वाचली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला. आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि आता तर आपण सौर कृषी पंप देणं सुरू केलं. आज देशामध्ये प्रधानमंत्र्यांच्या योजनेमध्ये जेवढे सौर कृषी पंप लागले त्यापैकी 60% पंप एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी लावलेले आहेत. आणि आमचे शेतकरी हे पंप लावल्यानंतर आज अतिशय आनंदी झालेले आहेत. आपण घोषणा केली होती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 12 महिने दिवसा वीज आम्ही देऊ. मला सांगताना आनंद वाटतो आता जवळपास 75% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देऊ शकतो आणि या वर्षाच्या शेवटपर्यंत 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज, पहिल्या टप्प्यात 12 तास देऊ शकणार नाही, 8 तास, मग 10 तास आणि शेवटी 12 तास अशा पद्धतीनं वीज, आणि तीही मोफत वीज ही देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी चाललंय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की या मोफत विजेकरता दरवर्षी राज्य सरकारच्या बजेटमधनं 28,000 कोटी रुपये हे आपण वीज कंपनीला भरतो आणि त्यातनं ही वीज विकत घेऊन आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून चाललंय. कृषीच्या क्षेत्रामध्ये यांत्रिकीकरण करणं हे गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणात नवीन पद्धती आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मागच्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बीबीएफ प्रमोट केले आणि त्याचा एक मोठा फायदा हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आज यांत्रिकीकरणाकरता देखील सर्वात जास्त बजेट हे महाराष्ट्राचं सरकार खर्च करत आहे आणि दरवर्षी जवळजवळ 1,500-2,000 कोटी रुपये कृषी यांत्रिकीकरणाच्या अंतर्गत, कुठे 100% अनुदान, कुठे 90% अनुदान, कुठे 80% अनुदान या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती परवडणारी झाली पाहिजे. आज आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये वेगवेगळे वाण विकसित झाले, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात चुकीचे, नकली अशा प्रकारचे बियाणे देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्यांच्या म्हणजे जो शेतकरी शेतीमध्ये राब राबतो, हाडाचं काळं करतो, रक्ताचं पाणी करतो, त्या शेतकऱ्याला ज्या दिवशी लक्षात येतं की आपल्याला नकली बियाणं मिळालं, आता याच्यात काहीच उगवणार नाही, त्या दिवशी त्याचं जे दुःख आहे हे अवर्णनीय अशा प्रकारचं दुःख आहे. आणि म्हणून त्यात महाराष्ट्राने आता लीड घेतला आणि सर्व प्रकारचं प्रमाणित बियाणं हेही आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून सर्टिफाय करून घ्यावं लागेल आणि सर्टिफाईड नसेल तर ते बियाणं विकता येणार नाही, अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता हे जे नकली बियाणाचं या ठिकाणी एक सुळसुळाट होता तोही कमी करण्याचं काम आपण केलं. यासोबत कृषी निविष्ठांमध्ये देखील विशेषतः खतं घेत असताना लिंकेजचा एक मोठा प्रॉब्लेम उभा राहिला. आपल्याला माहिती आहे मोठ्या मोठ्या कंपन्या
हे घेतलं तर हे घ्यावं लागेल, तरच तुम्हाला हे मिळेल, अशा पद्धतीनं नको असलेल्या गोष्टी शेतकऱ्यांच्या माथी मारून त्यांचा उत्पादन खर्च वाढवत होते. पुढच्या बातमीकडे जाऊया. बातमी आहे पावसाच्या अलर्टबाबतची. सकाळपासून जोरदार पाऊस